न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात आहेत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। मेहता पोलिसांच्या ताब्यात आहेत। आर्थिक गुन्हे शाखेने आता मोठी कारवाई केलेली आहे। हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 122 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा मेहतावर आरोप आहे। महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। काल अचानकपणे खातेदारांना सकाळी बँकेवर निर्बंध लादले जात असल्याचा मेसेज आला आणि त्यानंतर संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं। अनेक खातेदारांनी विविध ब्रांचेस मध्ये ज्या ठिकाणी आपल्या लॉकर्स आहेत, ज्या ठिकाणी आपले अकाउंट्स आहेत, या सगळ्या परिसरामध्ये धाव घेतली आणि चौकशीला सुरुवात करण्यात आली। तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरात ठेवण्यात आलेला होता। पण आज मात्र सकाळी या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट सुद्धा समोर आलं आणि यामध्ये माजी मॅनेजरनंच या ठिकाणी बँकेवर डल्ला मारला असल्याचं कळलं। माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता आता या सगळ्या घडामोडींनंतर पोलिसांच्या ताब्यात आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं मेहताला ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेतल्यानंतर आता या सगळ्या संदर्भात अनेक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। इतकंच नाही तर केवळ मेहताच नाही तर इतरही काही जण यात कार्यरत असल्याची माहिती मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।